आज 45वा दिवस चालू झाला. सकाळचा चहा झाला. दहीची वाट धरली. 12 किलोमीटर डांबरी सडक लागली. कोणाला विचारून पुढे जाण्याचा प्रश्न नाही. प्रत्येक नदी नाल्याजवळ आगेमागे रस्ता फुटलेला. बाकी एकूण चढाचा रस्ता. दही 11 वाजता आलं. आज इथला बाजार होता, त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी होती. हनुमान मंदिरात जाण्याचा सल्ला मिळाला. हनुमान कालीमाता असेही सध्याचे मंदिर आहे. भविष्यात अन्य देवतांची स्थापना होणार आहे. मोठ्या मंदिरात छोटे गाभारे तयार आहे. मूर्ती यायची आहेत अजून. हवा थंड होती. स्वेटर काढावेसे वाटत नाही. तरीही थंड पाण्याने स्नान केले. मैयापूजन. मंदिरातले मुख्य महंत दौऱ्यावर होते. उपमहंत आमच्यासाठी भोजनासाठी थांबले आहेत. नंतर एकत्र भोजन केले. अतिशय छान जेवण झाले. इथले महंत विश्रांतीनंतर पुढे जाऊ देण्यास तयार होईनात. त्यांच्या प्रेमाच्या आग्रहाचा मान ठेवून रात्र बस्तीचा निर्णय घेतला. बाजारात फेरफटका मारला. किरकोळ खरेदी केली. सायंकाळी मंदिरात आरती भजन झाले. सर्व तरुण मुलं होती. सुमारे 1.5 तास कार्यक्रम चालू होता. एक छापील पुस्तिका बहुतेक सर्व काव्य तुलसीदास रचित होते. एकूण मजा आली. भक्तिरसात न्हाऊन निघालो. रात्री अत्यंत चविष्ट पुलाव केला होता. त्याचाही खूप आनंद घेतला. महंतावर आम्ही जाम खुश झालो. काल धरमराय उद्दिष्ट होते. दहीच्या हनुमान मंदिराच्या महंताचा प्रेमळ आग्रह मोडवत नव्हता म्हणून तिथेच थांबलो. आज तरी कोटेश्वरपर्यंत जायला हवे म्हणून निघालो. रस्ता खडीचा होता, त्यातही फुटलेला होता. मैया दर्शन दिसले नाही. चालण्यास त्रास झाला. 11च्या सुमारास धर्मराय आलं. गावाच्या सुरुवातीलाच एका मैयाने आग्रह करून जिलेबी खायला दिली. जिलेबी हे सदावर्त होते. मैयाचा जिलेबी विकण्याचा व्यवसाय होता. आम्हाला पाहून अजून 2 परिक्रमावासी आले. त्यांनाही जिलेबी दिली. रस्त्यावर उघड्याने व्यवसाय करणारे हे छोटे व्यापारी मैयावर श्रद्धा ठेवून व्यवसाय करतात. सदावर्त देतात. मैयाचे नाव विचारले. उत्तर आले मधू. खरंच सार्थ नाव मधू. गाव अजून पुढे 3 किलोमीटर होते. गर्वजा आश्रम नारायण कुटी दिसले. काल दहीहून आम्हाला भेटलेले परिक्रमावासी इथे मुक्कामाला होते. आज शिरलो. श्री पंड्या गुजराती तेथील व्यवस्थापक पुजारी होता. प्रेमाने स्वागत झालं. आसने लावली. इथे सरदार सरोवरचं बॅकवॉटर आहे. मैयावर जाऊन स्नान केलं. घाट नाही इथे. नारायण कुटीत मैयापूजन व प्रसाद भोजन केलं. विश्रांती घेतली. पुढचा टप्पा सायंकाळपर्यंत गाठू शकत नाही असे कळले. मध्ये मुक्कामाची सोय नाही हे स्पष्ट झाल्याने इथेच मुक्काम करणे भाग पडले. सायंकाळी मैया किनारी जाऊन फोटो घेतले. 1 ते 1.5 तास घालवला. सुंदर वातावरण होते. आळंदीचे श्री शिवाजी महाराज तळेकर आणि संतोष महाराज पवार दोघे 25तले तरुण मुक्कामाला आले. नारायण कुटीत रात्रवस्ती केली. रात्रीपासून लघवी बंद होती. परिक्रमा खंडित होते की काय असा संभ्रम पडला. सकाळी महंतांना काही औषध पाणी देता येईल का म्हणून विचारलं केलं. त्यांनी जुजबी उपचार सांगितले. मात्र निसरपूरला त्वरित डॉक्टर गाठा. आता सकाळी 8 वाजता बस आहे, त्यांनी जा असा सल्ला दिला. परिक्रमा सुरू झाल्यापासून प्रथमच बसमध्ये बसलो. निसरपूरला बस आली. बस स्टेशन ते डॉक्टरचा दवाखाना असे 1 किलोमीटरचे अंतर पार करणे अशक्य वाटत होते. एवढा त्रास वाढला. रक्तदाब वाढला. एवढ्यात श्री राजेश पाटीदार आले. त्यांनी स्वतःच्या मोटरसायकलवरून मला डॉक्टरकडे नेले. डॉक्टर कनोजे यांच्या रूपात आज ईश्वर भेटल्याचा अनुभव आला. किमान 24 तास दवाखान्यात राहण्याची माझी इच्छा होती. डॉक्टरांनी दवाच्या खाण्याशेजारीच असलेल्या स्वतःच्या घरी मला ठेवून घेतले. नाश्ता, स्नान, मैयापूजन झाले. दुपारचे भोजनही डॉक्टरसोबत झाले. माझे सहकारी भेटून पुढे कोटेश्वरला गेले. दुपारच्या विश्रांतीनंतर कोटेश्वरकडे जाण्याचे डॉक्टरांनी ठरवले. स्वतःची गाडी काढून निसरपूर ते कोटेश्वर असा प्रवास केला. कोटेश्वर घाट छानच आहे. महादेव मंदिर, राम मंदिर, कनकबिहारी मंदिर इत्यादी दर्शन घडले. आदरणीय कमलदासजी महंत यांच्याकडे गेलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. सकाळी मित्राला भेटलो. परत आलो. रात्री डॉक्टरांनी स्वतः वरणभात, भाजी, पोळी असा स्वयंपाक केला. दोघेही जेवलो. अशी मैया पावली. तब्येतीत चांगली सुधारणा झाली. परंतु अजून सुमारे 3 महिन्यात परिक्रमेसाठी लागणार आहेत. पुन्हा हा रोग होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सोनोग्राफी करून घेण्यासाठी 2 पर्याय सुचवले. 1 बसने इंदोरघाटने, 2 परिक्रमेच्या वाटेवर खलघाट आहे. 4-5 दिवसांनी तेथे पायी पोचल्यावर सोनोग्राफी करून
पुढील उपचाराची स्थिती निश्चित करणे. दुसरा पर्याय योग्य वाटला. डॉक्टरांनी बनवलेला फराळ घेऊन आणि कोटेश्वरला थांबलेले सहकारी तोवर आले होतेच. पायी वाटचाल सुरू केली. 10 किलोमीटर वाटचाल झाल्यावर गेहलगाव आले. इथे मैया किनारी हरिगिरी महंतांचा उत्तम आश्रम आहे. दक्षिण तीरावर जमा केलेले सामान इथे मिळण्याची सोय आहे. त्यात कामासाठी आळंदीचे 2 युवक महाराज आले होते. त्यांचे सामान मिळाले, पण पैसे न मिळाल्याने ते अडकून पडले होते. त्यामुळे त्यांची भेट झाली. त्यांचे पैसे आजच मिळाले. आमचे स्नान मैयापूजन झाले. आळंदीच्या या 2 महाराजांनी तिसऱ्या एका श्री रामदास त्यागी महाराजांसोबत सर्वांसाठी पाकसिद्धी केली. सर्वांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला. पुढच्या वाटचालीत चिखलदा लागले. इथे चापेकर कुटुंब भेटले. 22 जून 1896 रोजी रायरचा खून करणाऱ्या कुटुंबातील एक मैया तिरी स्थायिक झाले. त्यांची 3री-4थी पिढी इथे वास्तव्यास आहे. त्यांचे घरी कॉफी पान झाले. पुढचा प्रवास अतिशय जिकिरीचा. 1 किमी काटेरी, 1 किमी शेतीतून पायवाट, 2 किमी फुफाटा, नंतर थोडा बरा रस्ता असे करत मलवाड्याच्या दत्त मंदिरात मुक्काम केला. खिचडी शिजवून भोजन केले. मलवाड्याचे दत्त मंदिर छान आहे. दर्शन घेऊन शेतातून वाट काढीत बोरवाडा गाठलं. नंतर रस्त्यावर आलो. गांगली मागे पडलं. एकलबाराची वाट धरली. बऱ्याच वेळानं गाव आलं. गावाबाहेर उंच तटी मैया किनारी एक शिवमंदिर आहे. दर्शनास गेलो. पुण्याचे श्री दिवेकर एका वर्षापासून इथे वास करून आहेत. मध्य प्रदेशची माणसे अधिक चांगली असतात असे त्यांचे मत त्यांनी बोलून दाखवले. पुढे सेमलदाकडे कूच केले. अछोरा गाव आले. मैया किनारी आहे. मैयात स्नान केले. श्रीराम मंदिरात मैया पूजन केलं. राजपूत समाजातर्फे इथे सदावर्त मिळतं. ते श्री पटेल यांच्या घरी विनंती केल्यावर तयार भोजन मिळालं. ते ग्रहण केलं. विश्रांती घेतली. समोरच सेमलदा गाव आहे. ते पार करून करौली गावात आलो. इथे कळलं की एकलबारावरून करौली केवळ 9 किलोमीटर आहे. थेट रस्ता आहे. असो, पुढे चौफुली लागलं. तिथून उजवीकडे वळण घेऊन बडगाव खेडी गाठलं. पुढे जोधपूरच्या शिवारातील पंचमुखी हनुमान बावडी या ठिकाणी रात्रवस्ती केली. सदावर्त मिळालं. पोळ्या डाळ बनवून भोजन केले. मुक्काम केला. आता 50वा दिवस. जोधपूरच्या आश्रमातून बाहेर पडल्यावर अजंता बाकानेर असा सुमारे 9 किलोमीटर प्रवास केला. बाकानेर येथील कृषी अधिकारी श्री पाटीदार यांच्या घरी विश्रांती, चहा, नाश्ता, पुढच्या रस्त्याची उत्तम माहिती सांगितली. बाकानेर छान शहर आहे. मान नदी आणि अन्य एक नदी यामध्ये वसले आहे. मान नदीचे पात्र फार मोठे आहे. दोन्ही नद्या या गावात शेजारी मिळतात. इथून पुढे अतिरुंद असा डांबरी रस्ता आहे. रणगाव, ठाणगाव पार केल्यावर झिरवी गाव आलं. थांबायचे होते. हनुमान महादेव मंदिरात उतरलो. शेजारच्या हापस्यावर स्नान केले. मंदिरात मैयापूजन झाले. आज मंगळवारचा उपवास. जवळ जे होतं त्यावर क्षुधाशांती केली. मंदिराला लागून मोठा गोठा आहे. गाईचे हंबरणे असा छान अनुभव आला. पुढे मुख्य मार्ग सोडून आतल्या शॉर्टकटनी वाटचाल करण्याचा सल्ला मिळाला. तोही रस्ता चांगलाच आहे. लुणेरी गाव लागलं. बऱ्यापैकी बाजारपेठ आहे. हनुमान मंदिरात राहण्याचा आग्रह झाला. पुढे जायचा बेत रद्द करून मुक्काम केला. दुसरा दिवस उजळला. आजचा दिवस विश्रांतीचा. आज संकष्टी आहे. इकडे फारसं कोणी उपवास करत नाही. आमचे सहकारी चिडी संगमावर जाऊन स्नान करून आले. मकर संक्रांतीचा आजचा दिवस असल्याने संगमावरच्या स्नानाला महत्त्व असतं. दुपारी आश्रमातच उपवासाचे पदार्थ खाऊन विश्रांती घेतली. परिक्रमा सुरू केल्यापासून संपूर्ण विश्रांतीचा हा दुसरा दिवस होता. कठपूरला नावेसाठी थांबावं लागलं. तो दिवस पहिला होता. रात्री 9:50 वाजता चंद्रोदय होणार होता. श्री हरिशर्मा राजस्थानी ब्राह्मण यांनी घरी भोजनास आमंत्रित केले. त्यांच्याकडचे संकष्टी उपवास सोडला. जादा मुक्काम लुणेरी बुजुर्ग येथे केला. पुढच्या दिवशी लुणेरा सोडलं. आता जायचं होतं मंडूगडावर. पहिला टप्पा 15 किलोमीटरचा. काळी बावडी नव्याने केलेला प्रशस्त असा डांबरी रस्ता. मध्ये दाबड, धामा, आहेरवास ही गावे आली आणि गेली. काळी बावडी आलं. राम मंदिरात दर्शन घेऊन टेकलो.
सदाव्रत समोरच्या दुकानात मिळते असे कळले. मात्र स्नानासाठी गावाबाहेरील शिवमंदिरात जावे लागेल असे कळले. स्नान मैयापूजन महत्त्वाचे म्हणून शिवमंदिरात गेलो. मंदिराच्या आवारात छान चौकोनी विहीर आहे. कढीच्या डब्याने पाणी काढून स्नान केलं. मंदिरात मैयापूजन केलं. जवळच जे काही होतं ते खाऊन सुद्धा शांती केली. विश्रांती अगदी थोडीच होती. मांडव गडाकडे वाटचाल केली. वाटेत एक धरण लागलं. ते पार करून गडाच्या पायथ्याशी आलो. अजून बरंच चालावं लागणार अन तेही चढ. सूर्यास्तापूर्वी गडावर पोचणं शक्यच नाही हे स्पष्ट झाल्यावर हनुमान मंदिराशेजारील धर्मशाळेत मुक्काम केला. मंदिरातर्फे काही व्यवस्था नव्हती. जवळ कोरडी खिचडी होती. शिजवून खाल्ली. रात्रवस्ती केली.